ज्ञानबा तुकारामचा हा गजर करत वारकरी पंढरपूरच्या दिशेने पुढे सरकतात। विठोबाला भेटण्याची आस सगळ्यांनाच आहे, पण त्यासोबतच वारकऱ्यांचं देवावरचं प्रेम, तिथलं भक्तिमय वातावरण हे देखील आपल्याला अनुभवायचं आहे। आणि माझा विठ्ठल माझी वारी या कार्यक्रमातून आपण ते अनुभवतोच आहोत। आपल्यासोबत अभिनेता संदीप पाठक देखील या वारीमध्ये आहे आणि त्याचे आजच्या वारीमधले क्षण आता आपण अनुभवणार आहोत। नमस्कार, राम राम, जय हरी माऊली। या जेजुरी नगरीत काय वाजत गाजत, सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत। तुम्हाला कळलं असेल आपण कुठे आहेत। अहो जेजुरी, लावा भंडारा लावा, येळकोट येळकोट, बस 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 बस। बरं का मंडळी, महाराष्ट्रामधली 3 शक्तिपीठ आहेत। एक पंढरपूर पांडुरंग, दुसरं तुळजापूर तुळजाभवानी आणि तिसरं जेजुरी, येळकोट येळकोट। चला जेजुरीचं दर्शन घेऊ। अहो काय माहितीये का, परंपरा अशी की आमच्या संतांनी वाघ्याहून खंडेरायाची सेवा केलेली आहे। चला खंडेरायाच्या दर्शनाला चला। ओ माऊली, बघितलं का भंडारा उधळलेला आहे। मी सुद्धा पिवळा झालेलो आहे, पण मजा यायला लागली मला। येळकोट येळकोट, येळकोट येळकोट। नाव सांगा आधी तुमचं। माझं नाव शीतल खिलारे। तुमचं? स्वाती खिलारे। बघितलं का, नववार नथ किती नटून थटून आल्यात माऊलीच्या पालखीचं दर्शन घेण्यासाठी। परंपरा कोणीतरी जपली पाहिजे म्हणून। परंपरा कोणीतरी जपली पाहिजे असं या तरुण मुलींना सुद्धा वाटतंय। किती चांगली गोष्ट आहे। महाराष्ट्राची आपली थोर परंपरा आहे वारीची, वारकरी संप्रदायाची। कसं वाटतंय आज तुमच्या गावात जेजुरीमध्ये पालखी येते? ढकलू नका। खूप छान वाटतंय आणि आता ज्या पद्धतीने स्वागत होईल तसं स्वागत जोपर्यंत वारी असते तोपर्यंत कधीच होत नाही। पूर्ण भंडाऱ्यामध्ये जेजुरीमध्येच पालखी पिवळी होते। म्हणजे पूर्ण वारी आज पिवळी होणार आहे काय? फक्त जेजुरीमध्ये भंडारा उधळला। तू बोल, कसं वाटतंय तुला? खूप छान वाटतंय। आमच्या इथे पालखी दरवेळेस येते, पण भंडाऱ्याने पिवळी होऊन जाते, बाकी कुठे पिवळी होत नाही। म्हणून तू पिवळी नववार नेसली पिवळी होणारच। भानू होणार भंडारा। बघितलं का मंडळी? चला धन्यवाद। काय नाव तुमचं आजोबा? शंभू खंडेराव चव्हाण, खडकी, मालेगाव वारी आहे। पहिलीच वारी महाराज, पहिलीच वारी। हो। वय काय? होय 72 वारी करताना कसं वाटतंय? सुंदर। आणि विठ्ठलाचं दर्शन होणार आहे आता काही दिवसांनी। विठ्ठल कल्याण होईल बाबा, कल्याण होईल ना। 25 लाखाची जमीन घेतली। श्रीमंत माणूस आहे, श्रीमंत माणूस आहे। 25 लाखाची जमीन घेतली। पाऊस पडायला पाहिजे। पाऊस पडेल ना। विठ्ठलाला सांगणार का पाऊस पाड म्हणून? आपल्या पण लई चित्र, म्हशी आहेत, गाई आहेत, बैल आहेत। चला चला चला, आपण यांना विचारूया वारीबद्दल, वारकरी संप्रदायाबद्दल। यांना काय वाटतंय? किती वर्षापासून वारी करताय? कसं वाटतंय? 21 वर्ष झाली वारी करतोय। 21 वर्षापासून वारी करताय। आनंद वाटतोय। खूप समाधान वाटतं। हा। आणि वारकरी संप्रदायाबद्दल किती वर्ष? 700 वर्षाची परंपरा आहे का नाही? 700 वर्ष झाली। वारकऱ्यांचा उत्साह बघितला का? उत्साह माझावर येण्यासाठी कसे धडपडतायत। मला सुद्धा मला बी झाकून टाकायला लोक। आणि हे बरं, जय मल्हार, हे मुंबईहून आलेले आहेत। मुंबईहून आलेत वारकरी। हारदांडा कोळीवाडा, येळकोट येळकोट। खंडरायाच्या लग्नाला नवरी नटली मोठे चला चला। मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी।
सोन्याची वटी उजळा महाद्वारे मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी हे मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी अरे मल्हारीची वारी माझे मल्हारीची वारी अहो माऊली काय काय बघायलो नाचायलो टाळ वाजायलो मृदंग वाजवायलो आणि हे बघा इथं वारीमध्ये किती छोटीशी पोरगी बघा डोंबाऱ्याचा खेळ करायली वा 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 म्हणजे वारीमध्ये अहो मंडळी आपल्याला आपल्या दोन पायावर जर वरती घडे दिले तरी आपल्याला चालता येणार नाही. ही पोरगी गुडघा त्याच्या खाली ती परात ठेवलेली आहे आणि ती दोरीवर आहे आणि ती गुडघ्यानं हळूहळू हळूहळू पुढं पुढं चालली. वरती बघा 3 घडे ठेवले आहेत म्हणजे विठोबाला बायका कशा वरती तुळस घेऊन चालतात. इथून इथला अंतर म्हणजे तिच्यासाठी हे आळंदी ते पंढरपूर आहे. इटेवरी उभा इथं घोड्यावर शोभा तिथं बुक्क्याचं रेल येणं आणि इथं भंडारा भूषण. येळकोट येळकोट.